आताचा हा चेंडू अगदी आपण पाहता षटकारानंतर कमबॅक करताना गोलंदाज करण वाघमारे टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली इथने पाहायला मिळाली आणि त्या खरं तर अतिरिक्त उचलीचा इथे फायदा झालाय तो म्हणजेच करणला डॉट बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटची एज इथे रनआउटची संधी आणि इथे झालाय डायरेक्ट हिट अगदी यष्टांचा मागे. येस लक्ष्मण होते त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग जरूर झाली आणि डायरेक्ट हिट. आणि आता इथनं आपण पाहताय फलंदाज निलेश जो सलामीसाठी गेला होता त्याला परतावं लागेल आता पवेलियनच्या वाटेवरती कारण की अगदी निलेश एकही चेंडू न खेळता इथे डगआउटला जावं लागेल. फलंदाज बाद एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के लागले गेलेत. खरं तर दोन्हीही टॉप ऑर्डर दोन्हीही टॉपचे बॅटर दोन्ही सलामीवीर आता डगआउटमध्ये पाहायला मिळतील. सध्या तरी सुरुवात थोडीशी अडखळत म्हणावी लागेल. इथे पहिला ओव्हरचा खेळ जरूर संपलाय परंतु पहिल्या ओव्हरचा खेळाचा समाप्तीनंतर धाबा फलकावरती पाहायला मिळतील त्या 9 धाबा आहेत. आणि पहा ज्या पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या 2 धावा देखील आता इथे ऍड केल्या जातील. 9 + 2 11 धावा फलकावरती आहेत. कंपल्सरी ड्रेस कोड हा अनिवार्य आहे. सर्व संघांची नोंद घ्यायची आहे. जर का तुमच्या टीमचा ड्रेस कोड सेम नसेल तर तुम्हाला 2 धावा संख्येची इथे पेनल्टी असेल. मग तुमच्या टीममध्ये किती खेळाडूंची जर्सी सेम नसली तरी चालेल परंतु तुम्हाला 2च धावा इथे पॅनलाइज केल्या जातील. अगदी कालच्या आणि पहिल्या दिवसामध्ये देखील आपण संघांना पॅनल्टी नक्कीच दिलेली आहे परंतु आज देखील या तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये घरच्या संघाला इथे आपण पाहतात पॅनल्टी दिलेली आहे. अर्थातच इथे शूज नाही आहेत. आणि आता मॅच ऑन करूयात. षटक क्रमांक 2 गोलंदाज विनोद कातकरी बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकवरती भावेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे त्याच्यामध्ये अगदी कंट्रोल फटकेबाजी आहे आणि तो नक्कीच शेवटपर्यंत जर का भावेश थांबला तर नक्कीच इथे चांगल्या धावा होऊ शकतील. 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये कमीत कमी मी तर म्हणेन 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न इथनं कुंबळवाडी बी संघ करेल. कुंबळवाडी बी म्हटलं तर हा देखील चांगला संघ आहे. सातत्याने या परिसरातील याही संघाची चर्चा आपण पाहायला मिळाली. सातत्याने 9 खेळाडूंना आता या संघातून सातत्याने संधी देण्याचं काम शरद ठोंबरे सर असेल व त्यानंतर मोहन पारदे असेल. सातत्याने नक्कीच त्यांचा हा एक चांगला संदेश सातत्याने नवनवीन खेळाडूंना इथनं निर्माण करण्याचं काम कुंबळवाडी बी संघाच्या माध्यमातून. इथे पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 12 धावा फलकावरती आहेत. सुरुवात सध्या तरी चांगली पाहायला मिळते दोन्ही संघांकडनं कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्यात आणि विकेट सुद्धा पाहायला मिळाले. स्ट्राईकवरती बॅट्समन रतन आहेत. चला मॅच लगेच ऑन करायची जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर पिच बॉल इथे फटका फसलेला आहे. जेलची संधी जरूर परंतु बॉल जाईल सरळ गॅप मधून अगदी फ्लॅटेड फटका असं वाटलं होतं की कॅच होईल परंतु ताकद होती या फटक्यात आणि बॉल मात्र जाईल पुन्हा एकदा सीमाच्या बाहेर. इथे रतन आणि रतन यांच्या बॅट मधून अजून एक बिग हिट षटकार. चांगला बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर टॉप ऑर्डर जरूर ढासळलं. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले परंतु तदनंतर भावेश आणि रतन सध्या तरी चांगली बॅटिंग करतायत. इथे देखील फटका चांगला आहे. फटका फसलाय परंतु जेलची संधी नक्कीच अजय आले होते परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच इथे ड्रॉप झाले. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2च्या मदतीने 20 अंकावरती. इथे धावांचा सध्या तरी ओक वाढत असताना धावा इथनं बनत असताना जसजशी मात्र खेळपट्टी तापेल जसा ऊन तापेल तशा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये तापलेले पाहायला मिळतील म्हणजेच धावा होताना पाहायला मिळतील. इथे फटका दमदार आहे. बॅटच्या रेडारमध्ये हा चेंडू पुल केलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रतनच्या बॅटमधून हा दुसरा धावा होताना पाहायला मिळतील. इथे फटका दमदार आहे. बॅटच्या रेडारमध्ये
चांगला शॉट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळाला. सातत्याने आता आक्रमण या ठिकाणी करत असताना रतन ज्या कामासाठी खरं तर अगदी मैदानाच्या आतमध्ये रतनला पाठवलंय ते काम अगदी चांगल्या रीतीने करत असताना, परंतु हा चेंडू समोर होता. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. कमबॅक करत असताना विनोद कातकरी या डॉट बॉल नंतर 5 बॉलमध्ये आपण पाहतात विनोदनं आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या. 2 षटकार आले, 1 सिंगल 1 डबल देखील आली. अशा रीतीनं 15 धावा खर्च केल्यात. 1 डॉट बॉल, 5 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथे फुलटॉस आहे, फटका फसलाय, परंतु पुन्हा एकदा नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळेल. इथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या मुवमेंटला नक्कीच कॅच जज करता आले नाहीये. शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा आल्यात आणि पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टॉस जरूर गमावलाय, तो म्हणजेच कोंबलवाडी बी संघाने, परंतु त्यानंतर बॅटिंग वाटेला आली आहे आणि सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा फलकावरती टोटल 28 धाबा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा, त्यानंतर या ठिकाणी 28 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9, परंतु त्यानंतर पॅनल्टीच्या 2 धाबा 11 प्लस 17 तब्बल 28 धाबा फलकावरती. गेम ऑन. षटक क्रमांक 3 मनीष बॉलिंग मार्क वरती आलेत आणि पहिल्याच बॉल वरती मनीष यांचा भव्य स्वागत करत असताना भावेश आणि भावेशच्या बॅट मधून बिग हिट षटकार. ऑन षटक क्रमांक 3. येस, सेकंड बॉलवरती 2 धाबा आल्यात. सध्या तरी इथनं गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, पंचांचा इशारा वाईड येतोय. अजून एक अभांतर धाव फलकावरती पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 37 धावा 37 धावा आहेत धाव फलकावरती. सध्या तरी प्रत्येक गोलंदाजा ठिकाणी महाग पाहायला मिळेल. अतिशय अगदी धाबा मात्र इथे फलंदाज जमा करतात. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये कमी धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर सातत्याने धावा आणि धावा पाहायला मिळतील. हा देखील फटका चांगला आहे, लेट कट, परंतु त्यानंतर थेट बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर गॅप मधून होते फरार, सीमाच्या बाहेर, परंतु त्यानंतर चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या तरी धावांचा पाऊस आतापर्यंत 41 धावा आहेत. हा देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत, तिथे चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला ॲक्युरेट थ्रो, परंतु या चेंडूवरती एकच सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 42 धावा. सध्या तरी चांगल्या स्कोअरच्या दिशेने कोंबलवाडी बी संघ वाटचाल करत असताना
षटक षटक क्रमांक 30 देखील या ठिकाणी संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कोंबलवाडी बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावसंख्येवरती. 46 धावा आतापर्यंत इथनं जमा केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 9, तदनंतर 2 पॅनल्टीच्या म्हणजेच 11 धावा. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये 17, 17 नंतर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 म्हणजेच इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यस 18 धावा आल्यात माफी असावी. थोडंसं करेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय म्हणजेच 45 धावा फलकावरती असतील. यस 46च असेल धावा माफी असावी परंतु 18 धावा फुलका अगदी तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा फुलकावरती. सेहेचाळीस 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता इथून शेवटचा षटक परंतु शेवटच्या षटकामध्ये इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना टीम ओम साई मोहाचीवाडी संघाला परंतु इथे किरण गुडलँड स्पॉट टप्पा पडला. पुन्हा एकदा मॅच ऑन. शेवटच्या 3 बॉलची शिल्लक. इथे फुलर लेंथ होता. संधी इथे चालून आली होती भावेशकडे. मोठा फटका खेळला जे परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन मात्र फुलटॉस बॉल असतो आणि फुलटॉस बॉल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात खेळू शकता परंतु इथे फुलटॉस बॉलवरती सध्या तरी भावेश बीट होत आहेत. इथे शॉट ऑफ प्लेन पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल ब्युटिफुल आणि चेंडू होतो मात्र सीमारेच्या बाहेर. गोल षटकार. सध्या तरी चांगली बॅटिंगचं प्रदर्शन इथनं करत असताना शेवटचा बॉल आता इथे देखील हुक केलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. जज करताय. जजमेंट इथे चांगलं आणि आता अखेरीस शेवटच्या बॉल वरती मात्र इथे भावेशला शांत केलाय. शेवटच्या अगदी शेवटपर्यंत दोघांची पार्टनरशिप फार महत्वाची होती. सुरुवातीला दोन्ही फलंदाज बाद झाले परंतु त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाने पूर्णपणे या डावाची जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती घेतल्याने अप्रतिम धाबा इथे पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाबा फलकावरती पाहायला मिळालं. 59 धाबा आणि 60 धाबा संख्येचा टार्गेट इथे आपण पाहतात. पहिल्याच मॅच मध्ये कुंभलवाडी बी संघाने ओम साई मोहाचीवाडी संघासमोर दिलाय. 24 बॉल आणि 60 धाबा संख्येची गरज म्हणजेच 60 धाबा चेस करण्यासाठी मोहाचीवाडी संघाला आता इथून प्रत्येक ओव्हर मध्ये 15.00 सरासरीने धाबा बनवाव्या लागतील.
हॅलो हॅलो. तर चला लगेचच आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला मॅच इथून ऑन करूयात. खरं तर पहिल्या सत्रामध्ये 59 धावा बनवल्या आणि आता 60 धावा संख्येचा टार्गेट इथे चेस करायचा आहे. परंतु इथे पहिलाच बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम वेग भावेशकडे. पहिलाच बॉल सध्या वेगाने अगदी फलंदाजाला बीट केलं. स्ट्राईक वरती अजय होते. पहिलाच बॉल डॉट. खरं तर डॉट बॉल. शून्यातून सुरुवात मात्र दोन्ही संघ करत असताना इथे यॉर्कर लेंथ अवे फ्रॉम दी बॉडी. परंतु इथे घडलंय काय यष्टांचा मागे यष्टिरक्षकाने केलेली ही चूक. बॉल हातातून निसटल्यानंतर मात्र लगेचच एक धाव इथे कंप्लीट करत असताना स्ट्राईक वरती करण आहे. तिथे फटका उडवलाय. अगदी या ठिकाणी फटका तर चांगला आहे, परंतु इथे शेवटच्या मुवमेंटला कॅच जजमेंट करायची होती. जज देखील केलं होतं, परंतु ग्रीप करता आलं नाहीये आणि चेंडू सीमा पार. षटकार. करण आहे. तिथे फटका हॅलो. आणि की या ठिकाणी आपण पाहतात षटकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक भावेश याचा राहिलाय. खरं तर षटकारानंतर डॉट नंतर आपण पाहता शॉट ऑफ लेंथ वरती अगदी लॉंग ऑफ मात्र क्लिअर रन रेट पाहिलं तर अगदी 7 वरती आहे, परंतु इथून रिक्वायर्ड रन रेट मात्र झपाट्याने वाढत चाललाय. 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. सामना जिंकायचा असेल तर इथून तोडफोड बॅटिंग करावी लागेल. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन अपरकट फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु इथे ग्राउंड मोठा आहे, पाठलाग जरूर होईल आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र कंप्लीट पाहायला मिळतील. यस, इथे आपण पाहतात ओव्हर कंप्लीट झालाय. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये कोंबलवाडी संघाने 9 धावा बनवल्या होत्या, त्याच प्रकारे मात्र जशास तसे उत्तर देण्याचं काम याही ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात दोघांची नक्की त्या ठिकाणी समान पाहायला मिळेल, परंतु आता इथून येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये
अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 2 धाबा इथनं आल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 9 धाबा धाव फलकावरती. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 सुनील आहे तिथे पहिलाच बॉल शॉट प्लेन. अगदी हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तिथे डीप मध्ये मिस फील्ड. परंतु तदनंतर पण पाहता तिथे लगेचच अजून एक धाव कंप्लीट म्हणजेच 2 धावा इथनं या चेंडूवरती पाहायला मिळतील. 11 धावा धाव फलकावरती. अजूनही इथून विचार केला तर 49 धावा इथून बनवायच्या आहेत. 17 चेंडू 49 ची गरज आहे. सातत्याने चौकार षटकार धावा इथून सातत्याने कंटिन्यू सुरू ठेवाव्या लागतील. डॉट बॉल येण्याऐवजी तुम्हाला सातत्याने या मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. अगदी मैदान मोठं आहे म्हणजेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील सोपी पडू शकते. ऑन साइडला इथे उडवलाय परंतु फटका फसलेला आहे. डीप मध्ये खेळाडू जज करतायत परंतु त्यांना बीट करून बॉल जाईल सरळ हवेच्या सोबत मात्र सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र मोठा फ्लॅश पाहायला मिळतोय. ऑन साइडला इथे उडवलाय परंतु फटका फसलेला आहे. डीप मध्ये अगदी या ठिकाणी मिस टायमिंग होतं परंतु तरी देखील मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र सहजासहजी गेलाय. ताकद मात्र भरपूर पाहायला मिळते. असं वाटलं होतं की इथे कॅरी होईल परंतु तदनंतर 6 धावा पाहायला मिळाल्या. सध्या तरी 60 धाब्यांसंख्येचा हे डोंगर आहे. सध्या हे डोंगर फोडण्याचं काम अजय आणि मनीष सध्या करीत असताना इथे फुल टॉस गॅप मध्ये बॉल फटका हा देखील चांगला आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू मात्र एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन होते क्लिअर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागील 2 बॉल वरती मात्र 10 कदम दाखवत असताना अगदी मागील 2 बॉल वरती 10 धाबा इथून जमा झाल्यात. अनंतर टीम फुल टॉस गॅप मध्ये बॉल फटका पोहोचली आहे. 21 धाबा वरती मागील 3 बॉल मध्ये 12 धाबा इथे जमा झालेल्या आहेत. म्हणजेच 12 धाबा गोलंदाजी करत असताना सुनीलने इथे खर्च केल्यात. सुरुवातीचा चेंडूवरती धावा खर्च झाला तरी देखील चालेल परंतु येणाऱ्या चेंडूंवरती कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. अगदी या मॅच मध्ये दोन्ही टीमला मात्र सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांना इथं सातत्याने आपलं वर्चस्व गाजवायचं आहे परंतु मैदानाच्या आत सातत्याने तू जास्त अफाट मेहनत घेईल. सातत्याने आपले प्रयत्न दाखवेल तो सामना नक्की जिंकेल. सध्या तरी चांगला सामना पाहायला मिळेल. पहिला सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी. चांगला चेंडू आहे. इथे वापसी करणारा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतंय. अजूनही 2 बॉल शिल्लक या षटकातील. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च जरूर झाल्यात परंतु आता इथून येणाऱ्या 2 बॉलवरती एखादा बिग हिट एखादा डॉट बॉल एखादा विकेट मात्र इथून सामना दोन्ही टीमच्या बाजूने झुकू शकतो. दोन्ही बाजूने पलटू शकतो. इथे देखील फटका चांगला आहे. फक्त दिशा देण्यात आली. बॉलला पाठवलं लॉंग लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. आता शेवटचा बॉल. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करत असताना प्रयत्न करत राहा कारण की सुरुवाती नेहमी कठीण असते आणि सुरुवात मात्र दोन्ही टीमने केली आहे. 22 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. इथे फटका चांगला स्क्वेअर कट केला आहे. बॉलला गॅप मध्ये ढकलला. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा इथनं कंप्लीट पाहायला मिळतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरे देखील संपलंय आणि यस पाण्याची मागणी होते. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती पाहायला मिळतील त्या 24 धावा. म्हणजेच आता येणारे समीकरण असणार आहे येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला आता इथून 18 धावा या कुटाव्याच लागतील.
24 धावा आता फलकावरती आहेत. आता येणारे समीकरण 12 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये इथे तुम्हाला 6 षटकार मारायचे आहेत. नाव काय बॉलरचा? 12 मध्ये 6 चांगले जर कनेक्शन झाले तर सामना नक्कीच पाहिला तर मोहाचेवाडीच्या बाजूने नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघाने इथे चांगली सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघ मात्र अगदी समानतेने चालत आहेत. ज्या प्रकारे पहिल्या 17 धावा यायच्या ओव्हर 22 रन अगदी त्या प्रकारे सातत्याने याही ठिकाणी ज्या प्रकारे कोंबलवाडी संघाने धावा जमा केल्या त्याच प्रकारे मोहाचीवाडी संघ देखील इथे आपण पाहतोय धावा जमा करत असताना. यस इथे मात्र फटका चांगला आहे. यस पंचांचा इशारा नो जरूर आ रहा. यस नो बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार. फ्री हिटचा हा चेंडू खरं तर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफला बॉल पाठवला. तिथे रतन आहेत परंतु इथून रतनकडनं झाले काय चुका झाल्यात. सोपा चेंडू होता अडवण्याचा प्रयत्न परंतु रतनकडनं झाले चूक. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा पाहायला मिळतील. 3 धावा इथनं यस कंप्लीट पंचाने देखील तेच सांगितलं 3 धावा इथनं मिळतील. 3च्या मदतीनं टीमची टोटल 32 धावा एका बॉलमध्ये इथं आपण पाहतात तब्बल 8 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी करत असताना अक्षयनं. खरं तर हे सर्व नौके खेळाडू आहेत. खरं तर यंग टॅलेंट टीम कोंबलवाडी संघाकडनं. इथे फुल लेन गॅप मध्ये बॉल फट चांगला आहे. फक्त दिशा दिली हा देखील चेंडू जाईल सरळ पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर मात्र सहजासहजी बाउंड्री लाईन गाठत असताना हा चेंडू सीमा पार चौकार इथे पाहायला मिळेल. इथे फुल लेन गॅप मध्ये फटका चांगला आहे. फक्त संघर्ष आणि संघर्षाचा शंकनाद इथे पाहायला मिळतील. सध्या तरी दोन्हीही फलंदाज इथे चांगली बॅटिंग करत आहेत. अजय आणि मनीष दोघांमध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि दोन्हीही फलंदाज सध्या चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. एखादा टर्निंग पॉइंट षटक इथे महत्वाचं राहील. टर्निंग पॉइंट विकेट पाहायला मिळेल. जो फलंदाज आक्रमकता झाला होता खरं तर मनीष त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आले परंतु आता त्याला इथून जावं लागेल. डगआउट मध्ये प्लेट ऑन झालेत. बॅटची एज आणि त्यानंतर यष्टांचा भेद फलंदाज बाद. चला या ठिकाणी 36 धाबा झाल्यात म्हणजे अजूनही 24 धाबा बडवायच्या आहेत. येणारे 9 बॉल आणि 24 धाबा संख्येची गरज. या षटकाने हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. इथे फटका फसलाय. जेलची संधी फसली पण खेळाडू आहेत परंतु अगदी एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलाय. ओव्हर थ्रो झालाय. चुकीचा थ्रो म्हणावा लागेल. इथे धाबा घेण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील नशीब बलवंत म्हणावं लागेल. 30 या सर्कल मध्ये 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. सध्या तरी कोंबलवाडी संघ करतोय का या मॅच मध्ये अगदी कंट्रोल क्रिकेट. अगदी डोक्यावरती बर्फ ठेवत असताना मात्र शांततेने विचार करत असताना मात्र अगदी जाणवपूर्वक मी तर म्हणेन इथे थ्रो करावे लागतील आणि इथून आपण पाहतात सातत्याने एका धावेचा बचाव करायचा आहे. जर का अशा प्रकारे धावा आल्या तर कोंबलवाडी संघाला नक्की मी तर म्हणेन अगदी बाहेर जावं लागेल परंतु इथून
चांगला खेळ करावा लागेल. उर्वरित समीकरण आहे 8 बॉल 21 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 39 धाबा बनल्या गेल्यात. 60 धाबासंख्येचा पाठलाग सध्या तरी करत असताना ओम साई मोहाचीवाडी संघ सध्या चांगला क्रिकेट खेळत असताना स्ट्राईक वरती अजय वलबी त्याच्या बॅटमधून सध्या तरी वनवा पेटलाय. धावांचा धावा होत आहे त्याच्या बॅटमधून. आताचा चेंडू यस पंचांचा इशारा नो आलाय. इथे सध्या तरी गोलंदाजी करत असताना अक्षयने मात्र एकाच ओव्हर मध्ये 2 बीमर बॉल फेकलेत. आता गोलंदाजी इथे होईल बाद. म्हणजेच नो वरती आलेला या 2 धावा न खाता पिता ओमसाई मोहाचीवाडी संघाचा मात्र 2 धावेनं पोट भरलं गेलं. प्लस त्यामध्ये खरं तर अक्षय हा गोलंदाज देखील बाद असेल. 2 धावा इथनं धावफलकावरती ऍड होतील. 41 धावा. सध्या तरी हे षटक फार महत्त्वाचं होतं आणि सध्या तरी अक्षयवरती जबाबदारी नक्कीच दिल्या होत्या. परंतु सध्या अक्षय ह्या मॅचमध्ये नक्कीच जणू काही अक्षयवरती दबाव आहे का नक्कीच प्रश्न विचारावे लागतील. परंतु कोणत्या प्रकारचा दबाव न घेता इथे सातत्याने मात्र फक्त 6 चेंडू फेकायचे होते. परंतु इथून सातत्याने मात्र जबल खराब लाईन आलेली लेंथवरती चेंडू फेकले. लगातार आपण पाहतात पहिला चेंडू देखील नो आला. परंतु तदनंतर पुन्हा एकदा चौथा 5वा चेंडू फेकताना डबल पुन्हा एकदा नो. आता येणारे समीकरण 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 धाबासंख्येची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स मध्ये आहे. बॅलन्स मॅच अजूनही पाहायला मिळेल. अजून कोणत्याच संघाच्या बाजूने सामना झुकलेला नाहीये. दोन्ही संघ सध्या इथे प्रयत्न करत आहेत. दोन्ही संघ इथे मेहनत घेत आहेत. दोन्ही संघ जिद्द दाखवत आहेत. परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी तुमची 99% मेहनत तुमचा 1% लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्हाला 100% डेफिनेटली यशस्वी तुम्ही विजयी होऊ शकता. तुमचा 1% लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत तुमचे 99% मेहनत. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल इथे ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. तिथे खेळाडू आहेत. इथे सध्या काय घडलंय लक फॅक्टर इथे सध्या तरी ओमसाई मोहाचीवाडी संघाचा ऑन झालाय आणि बॉल मात्र सीमारेषा बाहेर. धावा मिळतील. बॉल इथे ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये बॉलला ढकल खेळाडू आहेत. इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते. किरण त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत. अप्रतिम फटका होता परंतु डीप मध्ये अगदी तिथे आपण पाहतात भावेश होते आणि भावेश करणं झालेले हे मिस्टेक. शेवटचा बॉल इथे फुलटॉस बॉल फटका फसलाय. झेलची संधी जरूर आहे परंतु या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर 2 धावा इथनं कंप्लीट पाहायला मिळते. यस पंचांचा इशारा. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 47 धावा. आता येणारे समीकरण आहे 6 बॉल 13 धाबासंख्येची गरज. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. असं वाटलं होतं की कोंबलवाडी संघ हा सामना सहजासहजी आपल्या बाजूने करेल परंतु असं घडलं नाहीये. अगदी या मैदानावरती आपण पाहतात सातत्याने मागील 2 दिवसामध्ये सराव करत असताना मोहाचीवाडी संघाला आपण पाहिलात. अगदी या मैदानाचा अंदाज नक्की झाला असेल. खेळपट्टीचा अंदाज आला असेल आणि आता इथे चांगल्या धाबा येत आहेत. 6 बॉल 13 ची गरज आहे. 6 चेंडू 13 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. चला पाण्याची मागणी होते. मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचं आहे. चला अजून एक बॉटल घ्यायची आहे. फील्डिंग टीमला देखील एक बॉटल त्या ठिकाणी पुरवायची आहे कारण की या ठिकाणी उन्हाचा तापमान देखील भरपूर पाहायला मिळतोय. चला फील्डिंग टीमला देखील इथे पाणी पोहोचवायचं आहे मैदानाच्या आत. चला फील्डिंग टीम जर पाणी पाहिजे असेल तर आपण लगेच यस घ्यायचं आहे. स्वप्नील आले त्या ठिकाणी. चला या ठिकाणी अजय वलबीसाठी एक सुवर्ण संधी. जर का अजय वलबीने 2 षटकार लगावत असताना सामना जर जिंकवून दिला आपल्या टीमला तर लक्ष्मण आणि तेजस मिरकुटे खरं तर या दोघांकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र प्रत्येक षटकाराला देण्यात येईल. 2 षटकार जर लगावले तर 400 रुपये मिळतील. या ठिकाणी स्वप्नीलने देखील या ठिकाणी
प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचा कॅश प्राइज लगेच अनाऊन्स केलं. म्हणजेच अजयने जर या मॅच मध्ये 2 षटकार लगावले, सामना जिंकून दिला तर तब्बल 800 रुपये मिळतील. षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिम निर्णायक षटक. यस या ठिकाणी आपण पाहतात खरं तर त्याच्या या करिअरची ही पहिली ओव्हर. रुपेश सध्या तरी नौका गोलंदाज आहे. दाखवलेला विश्वास या मैदानाच्या आतमध्ये त्याला सार्थ दाखवावा लागेल. रुपेशला ही जबाबदारी दिली आहे, परंतु इथनं जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडावी लागेल. सातत्याने चांगला खेळ आपल्या टीमसाठी करावा लागेल. बेस्ट ऑफ लक रुपेश. इथे पहिलाच बॉल, परंतु पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट इथून झाली असती. इथे घडलंय काय यष्टी रक्षक कडनं झाल्या चुका. जरी चेंडू सोडून दिला स्लिप मध्ये हा चेंडू गेला असता तिथे कॅच नक्कीच गॅदर केली असते. इथे विकेट आला असता तर थोडाफार फरक पडला असता मॅच मध्ये. 5 बॉल 12 धाबासंख्येची गरज. नौका गोलंदाज रुपेश आहे, परंतु रुपेश सध्या तरी पहिल्याच बॉलवरती अगदी विकेटची संधी त्यांना निर्माण करून दिली होती. 5 बॉल आणि 12ची गरज असताना हा चेंडू सरळ एस्टांवरती अगदी मधली दांडी इथे गुल केली. अप्रतिम बॉल आणि चेंडू जाईल खरं तर या ठिकाणी यष्टांचा भेद घेणारा फलंदाज. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा शिरकाव करत असताना कुंभलवाडी बी संघ. सुरुवातीला असं वाटलं होतं की आता मोहाचीवाडी संघ सामना आपल्या बाजूने सहजासहजी जिंकू शकतो, परंतु इथून रुपेश नौका गोलंदाज आपल्या खरं तर नक्कीच मी तर म्हणेन करिअरची ही पहिली षटक पहिला ओव्हर मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी या मैदानावरती नक्कीच आठवण असेल. जर काय ते सामना रुपेशनं जिंकून दिला तर रुपेश अगदी हा सामना आहे, कारण की सुरुवात चांगली पाहायला मिळेल. आताचा हा चेंडू फुल टॉस आहे, परंतु इथे सध्या तरी यष्टीरक्षक करतायत काय, वारंवार चुका होत आहेत. एकदा तर कंप्लीट आहे, परंतु दुसरी देखील धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव इथे पूर्ण पाहायला मिळेल. यस वाईट आहे त्या ठिकाणी. वाईट +3 तब्बल 4 धावा मिळतील. सध्या तरी असं वाटलं होतं की हा चेंडू डॉट आहे की काय, परंतु पंचांचा इथे निर्णय आल्यानंतर पूर्णपणे आपण पाहतात आता मोहाचीवाडी संघाच्या डगआउट मध्ये अगदी आनंदाचं वातावरण. आता येणारे 4 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धाबसंख्येची गरज आहे. 4 बॉल 8ची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा येणं महत्वाचं. जर का सामना शेवटच्या बॉलवरती गेला तर सामना फार इम्पॉर्टंट असेल. मजा येईल मॅचला, कारण की दोन्ही टीम इथे सध्या चांगले प्रयत्न करत आहेत. सध्या तरी या ठिकाणी मात्र दोन्ही टीम चांगला प्रयत्न करतात. स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला मेहनत करावी लागेल. स्वप्न पाहिले दोन्ही टीमने, आता मेहनत करावी लागेल. इथे फुल टॉस बॉल, फटका फसलाय, खेळाडू आहे, झाले या ठिकाणी कॅच आणि फलंदाज होईल बाद. इथे मात्र आपण पाहतात मोक्याच्या क्षणावरती केलाय कमबॅक टीमने, सुंदर कमबॅक, फलंदाज बाद. इथे फुल टॉस बॉल, फटका फसलाय, खेळाडू आहे. सर या ठिकाणी आता मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. येणारे 3 बॉल 8 धाबसंख्येची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना रुपेश, सुंदर गोलंदाजी
अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत, परंतु लढायचंय का रडायचंय हे आता तुमच्यावरती लढा द्यावा लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला मोठा फरका खेळायचा प्रयत्न, इथे आपण पाहता विकेट सॅक्रिफाइस करावं लागेल. यस, या ठिकाणी आपण पाहतायत रनआउटच्या माध्यमात आता फलंदाज सुरेश. यस, या ठिकाणी स्ट्राईक चेंज नसेल. यस, कालच्या दिवसात दिलेली आहे मोहन सर, काल दिलेले आहेत आपण, म्हणजेच आता इथून सुरेश याला रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल. नक्कीच काल आपण सामना पाहिला तर कारा विरुद्ध येण्याची वाडी, त्या मॅचमध्ये खरं तर 1 बॉल 1 ची गरज असताना मात्र अगदी कीपरनं बॉल हातामध्ये पकडला होता, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतात धाव करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फलंदाज बाद झाले होते. त्या ठिकाणी तशा प्रकारची धाव तुम्ही घेऊ शकता. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू, फटका इथे दमदार आहे. व्हॉट अ शॉट, आणि बॉल पाठवला सरळ सीमा रेषा पार, षटकार. आता 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. या पहिल्याच मॅच साठी अप्रतिम सामना, दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाहीयेत. चांगला लढा.